हॅलो एव्हरीवन, वेलकम टू MPSC पॉइंट. मित्रांनो, तुम्ही स्कूल किंवा कॉलेजमध्ये अधिकारी बनण्याचं स्वप्न बघता, पण अधिकारी कसं बनतात यामध्ये खूप सारी माहिती शोधावी लागते आणि ती शोधण्यामध्ये तुमचा खूप सारा वेळ जातो. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हाऊ टू बिकम अ डेप्युटी कलेक्टर इन महाराष्ट्र या टॉपिकवर बोलणार आहोत. यामध्ये मी तुम्हाला इन डिटेल माहिती सांगणार आहे की महाराष्ट्रामध्ये तुम्ही डेप्युटी कलेक्टर एक ऑफिसर पोस्टिंग कशी मिळवू शकतात, यासाठी तुम्हाला कोणती एक्झाम द्यावी लागेल, एज लिमिट वगैरे काय असतं, हे सर्व डाऊट तुमचे या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर होतील. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. डेप्युटी कलेक्टर म्हणजे उपजिल्हाधिकारी कसे बनतात हे जाणून घेण्यापूर्वी उपजिल्हाधिकारी बनण्यासाठी आपल्याला कोणतं शिक्षण घ्यावे लागेल, म्हणजेच त्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागतं हे आपल्याला माहित असावं. तुम्हाला जर डेप्युटी कलेक्टर किंवा एक क्लास 1 अधिकारी महाराष्ट्रामध्ये व्हायचं असेल तर तुम्हाला कोणत्याही विद्यापीठाची पदवी लागणार आहे. मग ती पदवी कोणतीही चालेल, BA, BCom, BSc, B फार्मसी यापासून सर्वच पदव्या तुम्हाला यासाठी अलाउड असतात आणि पर्सेंटेजचा कुठलाही क्रायटेरिया नसतो की एवढे स्पेसिफिक पर्सेंटेज असले तरच तुम्ही एक्झाम देऊ शकाल. तुम्ही पासिंग मार्क्स जरी असले तुमचे तरी तुम्ही या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात किंवा डेप्युटी कलेक्टर बनू शकतात. तर डेप्युटी कलेक्टर बनण्यासाठी तुम्हाला एज क्रायटेरिया काय आहे, म्हणजे किती वर्षाचा व्यक्ती डेप्युटी कलेक्टरची एक्झाम देऊ शकतो, तर हे स्क्रीनवरती तुम्हाला मी शो केलेलं आहे. इथे तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार तुमची एज लिमिट बघू शकता. मित्रांनो, मी प्रत्येक माहिती टू द पॉइंट सांगत असतो, त्यामुळे एक एक शब्द महत्वाचा आहे, त्यामुळे प्रत्येक शब्द काळजीपूर्वक ऐका. मग आता डेप्युटी कलेक्टर जर बनायचं असेल, तुमच्याकडे क्वालिफिकेशन देखील असेल, तुमच्याकडे एज लिमिटचा क्रायटेरिया देखील फिल झालेला असेल, तर तुम्हाला कोणती एक्झाम द्यावी लागेल हे महत्वाचं आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला डेप्युटी कलेक्टर बनायचं असेल महाराष्ट्रामध्ये तर तुम्हाला महाराष्ट्र शासनाची MPSC परीक्षा द्यावी लागेल. MPSC म्हणजेच महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. हे कमिशन MPSCच्या विविध परीक्षा घेते. यातील तुम्हाला MPSC राज्यसेवा परीक्षा किंवा MPSC सिव्हिल सर्व्हिसेस गॅझेटेड एक्झामिनेशन द्यावे लागते. या एक्झामिनेशन थ्रू विविध क्लास 1 आणि क्लास 2 दर्जाचे राजपत्रित अधिकारी निवडले जातात. मित्रांनो, 2025 पासून या परीक्षेचा पॅटर्न चेंज झालेला आहे व तो पॅटर्न कसा आहे हे देखील थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला ही परीक्षा द्यावी लागेल. यामध्ये 3 स्टेजेस असतात. एक म्हणजे पूर्व परीक्षा, दुसरी म्हणजे मुख्य परीक्षा आणि तिसरी स्टेज म्हणजेच इंटरव्ह्यू. जो व्यक्ती पूर्व परीक्षा पास होतो त्याला मुख्य परीक्षा देता येते आणि मुख्य परीक्षेमध्ये कट ऑफ पेक्षा जास्त मार्क्स मिळवून इंटरव्ह्यू देता येतो आणि मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यूचे एकूण गुण मिळून तुमचं मेरिट येत असतं. बघा, MPSCच्या डेप्युटी कलेक्टर या पदाच्या जागा दरवर्षी येत असतात, पण काही वर्ष असे आहेत की ज्यामध्ये डेप्युटी कलेक्टर जागा आलेल्या नाहीत MPSC द्वारा, म्हणजेच कधी कधी 0 देखील जागा येतात. दरवर्षी जाहिरात येते, पण त्यामध्ये जागांची संख्या 0 ते 50च्या आतच आपल्याला बघायला मिळते. प्रिलिमला तुम्हाला 2 पेपर असतात. एक पेपर GS पेपर, दुसरा पेपर जो आहे तो CSATचा पेपर. तर GS पेपर जो आहे त्याच्या बेसवरती तुम्ही मेन्स बसू शकतात, म्हणजे तुम्हाला मेन्सला फॉर्म भरता येतो. जर GSच्या पेपरमध्ये चांगले मार्क्स आले तर तुम्ही मेन्स देऊ शकतात. दुसरा जो पेपर आहे CSATचा, तो पेपर क्वालिफाईंग आहे, म्हणजे त्यामध्ये फक्त तुम्हाला पासिंग मार्क्स पाडावे लागतात. पूर्व परीक्षेचा डिटेल सिलेबस बघण्यासाठी मी ऑलरेडी व्हिडिओ क्रिएट केलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकतात. आय बटन वरती मी लिंक देऊन देईल. तर मित्रांनो, पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही मुख्य परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. मुख्य परीक्षेला एकूण 9 पेपर असतात. मुख्य परीक्षा एकूण 1750 मार्कांची असते. 2025 पासून मुख्य परीक्षा 1725 मार्कांची असणार आहे आणि सर्व पेपर जे आहे ते डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे. यामध्ये 275 गुणांचा तुमचा इंटरव्ह्यू होईल. अशी तुमची एकूण 2025 गुणांची एक्झाम होणार आहे. मित्रांनो, मुख्य परीक्षेला एकूण 9 पेपर असतात. यामधील 2 पेपर क्वालिफाईंग असतात, पेपर 1 आणि पेपर 2, ज्यामध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्रजीचे प्रश्न असतात. यामध्ये तुम्हाला 25% मार्क्स घ्यावे लागतात, तेव्हा तुम्ही 2 पेपर क्वालिफाय होतात आणि तेव्हाच तुमचे मेन्सचे इतर जे पेपर आहेत, म्हणजे 7 पेपर जे आहेत ते चेक केले जातात. एवढं लक्षात असू द्या की हा पॅटर्न 2025 पासून पुढे लागू असणार आहे. सध्या पॅटर्न जो आहे तो वेगळा आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे. 2024च्या एक्झामसाठी जर तुम्हाला सिलेबस बघायचा असेल तर आय बटनावर लिंक दिलेली आहे. मित्रांनो, तुमचे मेन्स पेपर 1 आणि पेपर 2 हे क्वालिफाईंग पेपर जर सोडले तर इतर 7 पेपर असतात. इतर 7 पेपरमध्ये पहिला पेपर जो असतो पेपर 3 तो एसेचा असतो, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला निबंध लिहावा लागतो. पेपर GS1, GS2, GS3, GS4 जे असतात ते पेपर 4 असतात, म्हणजे पेपर 4, 5, 6, 7. नंतर 8 आणि 9वा जो पेपर आहे तो ऑप्शनलचा असतो, तेच वैकल्पिक विषय तुम्ही त्याला म्हणतात. हे जे पेपर असतात ते प्रत्येकी 250 गुणांचे असतात. यासाठी तुम्हाला 3 तास पेपर लिहायला वेळ मिळतो. तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये पेपर लिहावा लागतो. मेन्सचे पेपर तुम्ही मराठी तसेच इंग्रजीमध्ये देखील देऊ शकतात आणि तुमच्या या 7 पेपरांचं तसंच इंटरव्ह्यूचे मार्क्स एवढं मिळून तुमचं फायनल मेरिट लागत असतं आणि तुमची रँक चांगली यायला हवी, म्हणजे
टॉप रँक असायला हवी तेव्हा तुम्हाला डेप्युटी कलेक्टर ही पोस्ट मिळत असते. मित्रांनो, डेप्युटी कलेक्टरचं कार्य जे आहे ते आपण एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया. डेप्युटी कलेक्टरच्या प्रमोशन विषयी तेवढी माहिती इंटरनेटवर अवेलेबल नाही, पण डेप्युटी कलेक्टरचं प्रमोशन जे आहे म्हणजे डेप्युटी कलेक्टर ऍज अ SDM म्हणून कार्य करतात. सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट म्हणून त्यांची अगोदरच्या काळामध्ये पोस्टिंग होत असते. त्यानंतर जॉईंट कलेक्टर म्हणून त्यांची निवड होत असते 6 ते 7 वर्षामध्ये, डिपेंड्स ऑन देअर वर्क. जॉईंट कलेक्टर नंतर ऍडिशनल कलेक्टरला पोस्टिंग होत असते. यासाठी देखील 4 ते 5 वर्ष लागतात. आणि त्यानंतर एक IAS दर्जाच्या अधिकाऱ्याला देखील प्रमोशन होत असतं किंवा एक वरिष्ठ प्रथम श्रेणी अधिकारी ते बनत असतात. म्हणून डेप्युटी कलेक्टर ही तुम्हाला एक करिअर म्हणून खूप छान अशी पोस्ट आहे, पण त्यासाठी तुम्हाला मेहनत देखील तेवढीच घ्यावी लागते. या परीक्षेमध्ये खूप सारी कॉम्पिटिशन असते, त्यामुळे तुम्हाला अभ्यास करताना सर्व घटक कव्हर करून जास्तीत जास्त गुण घेण्याचा प्रयत्न करायचा असतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे डेप्युटी कलेक्टर कसे बनतात हे तुम्हाला आता कळालं असेल. आय होप तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर झाले असतील. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर खाली कमेंट सेक्शन आहे, तिथे लिहून तुम्ही विचारू शकतात. आपण नक्कीच त्या टॉपिक वरती व्हिडिओ बनवू किंवा शक्य असल्यास मी तिथेच तुम्हाला रिप्लाय करेल. तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करू शकता व्हिडिओला, आणि चॅनलला जर नवीन असाल, पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करून घ्या. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.